विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरी जय 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 विठोबा पकवाच विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा जय 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 विठोबा रखुमाये 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 रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखो हरे 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 राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी
म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम बोला टाळी वाजवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम छान थोडं कमी आहे भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा पाय ते जोडी संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे
संत पाय ते जोडी संत पाय येथोनिया नुठवू माथा दुनिया नुठवू माथा येथोनिया नुठवू माथा दुनिया नुठवू माथा मरणा वाचोने सर्वथा मरणा वाचोने सर्वथा मरणा वाचुने सर्वथा मरणा वाचुने सर्वथा मरणा वाचुने सर्वथा मरणा वाचुने सर्वथा होई बळकट होई बळकट होई बळकट होई बळकट माझ्या मनारे तो धिट माझ्या मनारे तो धिट माझ्या मनारे तू दीट माझ्या मनारे तू दीट माझ्या मनारे दीट माझ्या मनारे दीट येथोनिया नुठवू माथा हे दुनिया नुठवू माथा येथोनिया नुठवू माथा हे दुनिया नुठवू माथा मरणा वाचोने सर्वथा मरणा वाचोने सर्वथा मरण वाचूने सर्वदा मरण वाचूने सर्वदा मरण वाचूने सर्वदा मरण वाचूने सर्वदा तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी भक्ती भाग्या झाली धणी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी तुका आला लोटांगणी काला लोटांगणी तुका आला लोटांगणी काला लोटांगणी भक्ती भाग्या झाले धणी भक्ती भाग्या झाले धणी भक्ती भाग्या झाला धनी भक्ती भाग्या झाला धनी भक्ती भाग्या झाला धनी भक्ती भाग्या झाला धनी येथोनिया नुठवू माथा दुनिया लुटवो येथोनिया नुठवू माथा दुनिया लुटवो मरणा वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा वाचूनी सर्वथा वाचुने सर्वदा मरणा वाचुने सर्वथा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी टाळी वाजवा बोला हा हा टाळ वाजवा हा हा टाळ हा टाळी वाजवा हा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा बोला बोला सर्वांनी जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा 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 जय विठोबा
रखुमा जय विठोबा हरी हरी जय रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा जय विठोबा रखुमा विठोबा जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय विठोबा जय 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 विठोबा विठोबा रखुमा रखुमा विठोबा 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 भाग्याचा उदय भाग्याचा उदय 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 ते हे जोडी संत पाय ते हे जोडी संत पाय येथून अनुठवो माथा येथून अनुठवो माथा ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय येथून अनुठवू माता माता येथून अनुठवू माता मरण वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी मरणा वाचोनी मरणा वाचोनी मरणा वाचोनी वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा येथून या नुठवू माधा येथून या नुठवू माधा मरणा वाचोने हे मरणा वाचोने मरणा वाचोने सर्वथा मरणा वाचोने मरणा वाचोने सर्वथा हे मरणा वाचोने मरणा वाचोने सर्वथा मरणा हे मरणा मरणा वाचोने सर्वथा
वाचुनी सर्वथा हे मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी येथून अनुठवू माथा येथून अनुठवू हे माथा विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 झालं वाह विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 बोला पुंडली कमळा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु वामन मामा महाराज की जय सद्गुरु समारंभ मामा महाराज की जय गणपती बाप्पा मोरया पार्वती पतये नुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी येथोनिया नुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदापनोदार्हतक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं योगध्यान समायुक्तं निष्प्रपञ्चम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मङ्गलं सुमनोहरं ज्ञानवैराग्यसम्पन्न अखण्ड निजबोधरूपं पूर्णब्रह्मा श्री सद्गुरे वामनाये नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगीजो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा
नमस्कार माझा सद्गुरू सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या, भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. टाळी वाजवा, बोला बोला. विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, साने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोतावर्ग गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पासा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या ठाणे नगरीमध्ये हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं अतिशय भव्य दिव्य, या ठिकाणी रम्यतेचा मनोहरतेचा आपल्याला अनुभव घेता येतो असं हे सुंदर भगवंताचं मंदिर. आणि या मंदिरामध्ये संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम महोत्सवाचा यावर्षी हा सुवर्ण महोत्सव आहे. आणि सुवर्ण महोत्सवी वर्षातली आजची हे 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, संतपर प्रकरणातला आहे. या अभंगातून जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्याला संतांच्या पायाचं दर्शन झाल्याचं प्रतिपादन केलेलं आहे. पण संतांच्या पायाचं आपल्याला जे दर्शन झालं त्याच्या मागे नेमका काय कारण आहे ते कारण तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेलं आहे. आमच्या अनंत जन्माचं असलेलं भाग्य आज उदयाला आलं आणि त्या भाग्योदयाने आम्हाला संतांच्या पायाचं दर्शन झालं. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संतांच्या पायाच्या दर्शनाच्या संबंधाने या अभंगातून बोलतात. अर्थात आम्हाला संतांचा संग, संतांच्या पायाचं दर्शन हे काही आम्हाला प्राप्त झालेलं आहे, त्याच्या मागे नेमका कारण काय ते तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलं आहे. कारण तुकाराम महाराजांना ठाऊक आहे की संतांच्या पायाचं दर्शन किंवा संतांचा संग व्हायचा म्हटला की ही एक काही कोणी सामान्य गोष्ट नाही. सर्वसामान्य मनुष्याला संतांचा संग सहज प्राप्त होत नाही. संतांचा संग प्राप्त होण्याकरिता अनंत जन्माच्या पुण्याचा उदय व्हावा लागतो, तेव्हा कुठं आपल्याला संतांच्या पायाचं दर्शन होत असतं. संतांचं दर्शन झालं की त्याच्यानंतर जीवाला स्वतःच्या उद्धाराची कल्पना करता येते. संतांच्या दर्शनानं आपल्याला सगळी सुख एकत्र प्राप्त होतात. संतांच्या दर्शनानं आपल्याला भगवंताच्या पर्यंत जाण्याकरिताचा जो मार्ग आहे तो सोपा होतो. हा सगळा परिणाम जरी संतांच्या दर्शनाचा असला तरी संतांचं दर्शन मात्र सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याच्याकरिता भरपूर प्रतीक्षा करावी लागते. साधू संत आपल्याला भेटले पाहिजेत अशी अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ व्यक्त व्हावी लागते. आणि मग आपल्या अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं की तेव्हा कुठे जाऊन संतांची भेट होत असते. ती सहजासहजी नाही आणि सोपी तर मुळातच नाही. जगद्गुरू शंकराचार्यांचा विवेक चूडामणीमध्ये असलेला श्लोक सर्व प्रसिद्ध आहे. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या जगद्गुरू शंकराचार्यांनी दुर्लभ अशा आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक मनुष्यत्व दुर्लभ आहे, दुसरं मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि तिसरं महापुरुषांचा संग दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 या 3ही गोष्टी जगद्गुरू शंकराचार्यांनी अतिशय दुर्लभ अशा सांगितलेल्या आहेत. दुर्लभतेच्या यादीमध्ये जगद्गुरू 3 गोष्टी ठेवतात.
एक तर मनुष्यत्व दुर्लभ आहे, दुसरं मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि तिसरं महापुरुषांचा संग हे दुर्लभ आहे. पहिलं दुर्लभ असलेलं गोष्ट आहे ती मनुष्यत्व आहे, दुसरं मुमुक्षुत्व आहे, तिसरं महापुरुषांचा संग आहे. पहिलं मनुष्यत्व आहे, दुसरं मुमुक्षुत्व आहे, तिसरं महापुरुषांचा संग आहे. पहिलं मनुष्यत्व आहे, दुसरं मुमुक्षुत्व आहे, तिसरं महापुरुषांचा संग आहे. पहिलं सगळे बोलल्याशिवाय पुढं नाही सरकायचं असं. पहिलं मनुष्यत्व, दुसरं आणि तिसरं महापुरुषांचा संग. या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितल्या. पैकी आपल्याला 2 गोष्टीचा फार विचार करायचा नाही, पण पहिली गोष्ट जी अतिशय दुर्लभ आहे ती म्हणजे मनुष्यत्व. बरं, मनुष्यत्वाच्या संबंधाने आपल्याला आता चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण जो दुर्लभ असलेलं मनुष्यत्व आहे ते भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त आहे. आपल्याला प्राप्त झालेलं असल्याकारणानं त्या मनुष्यत्वाच्या संबंधानं फार आपल्याला आता चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवंतानं आपल्यावर तो मोठा असा उपकार केला आहे की आपल्याला हा मनुष्याचा जन्म भगवान परमात्म्यानं देऊन टाकला आहे. प्रसाद म्हणून आपल्याला तो प्राप्त झाला आहे, म्हणून मनुष्यत्वाच्या संबंधानं चिंता करण्याची आवश्यकता नाही. पहिली गोष्ट बाजूला सारा. दुसरं काय आहे? मुमुक्षुत्व. बरं, मुमुक्षुत्वाच्या संबंधाने पण आपल्याला चिंता करायची गरज नाही. का गरज नाही? कारण मुमुक्षुत्व म्हणजे काय? मोक्षाची इच्छा करणारा जो असतो त्याला मुमुक्षु असं म्हणतात. मोक्षम इच्छितु इति मुमुक्षु. जो मोक्षाची इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्षाची इच्छा करणारा जो असतो त्याला जर मुमुक्षु असं म्हणत असतील तर इथं बसलेल्यापैकी कोण असा मनुष्य आहे की ज्याला मोक्षाची इच्छा नाही? मला सांगा. मोक्षाची इच्छा कोणाला मोक्षाची इच्छा नाही? मला सांगा बरं. बरं, नाहीचं सोडा, कोणाला मोक्षाची इच्छा आहे ते तरी सांगा. कोणाला इच्छा आहे? प्रत्येकाला आहे. आम्हा प्रत्येकाला मोक्षाची इच्छा आहे. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आम्ही जे काही भगवंताचं भजन करत असू त्या भजनाच्या प्रित्यर्थ भगवान परमात्म्यानं आम्हाला मुक्त केलं पाहिजे, भगवंतानं आम्हाला कैवल्य प्रदान केलं पाहिजे, भगवंतानं आम्हाला मोक्ष दिला पाहिजे, अशी जर प्रत्येकाची इच्छा असेल. बाकी इकडच्या तिकडच्या माणसांचं मला माहिती नाही, पण कमीत कमी कीर्तनाला आलेल्या तरी लोकांना मोक्ष पाहिजे हे नक्की आहे. नाही तर दुसरं कशाला येत असतो मला सांगा. याचा अर्थ आपण सगळेच मुमुक्षु आहोत, म्हणजे मुमुक्षुत्वाच्या संबंधाने पण आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मनुष्यत्व दुर्लभ आहे ते आपल्याला प्राप्त आहे, चिंता करण्याचं कारण नाही. आणि मुमुक्षुत्व दुर्लभ आहे तेही आपल्याला प्राप्त आहे, म्हणून चिंता करण्याचं कारण नाही. पण तिसऱ्या नंबरची जी गोष्ट आहे ज्याला महापुरुषांचा संग म्हणतात ती अतिशय दुर्लभ आहे आणि अजूनही आपल्याला अप्राप्तच आहे, म्हणून त्याच्या संबंधाने चिंतन करणं गरजेचं आहे. विठ्ठल कारण सहजरित्या मनुष्याला साधू संतांचा संग असा प्राप्त होत नाही. संत काही असे सहज आपल्याला प्राप्त होत नाही, संतांची भेट सहज होत नाही. साधू असे चालता चालता आपल्याला रस्त्यात कधी भेटत नाही. साधू असे भरपूर काय आहे, साधू संतांचा संग अवघड आहे. आपण अनेक वेळा म्हणत असतो बहु अवघड, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ही सगळी प्रमाणं आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातली प्रमाणं आहेत. म्हणजे संतांची भेट ही अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे संतांची भेट. आणि का अवघड आहे? साधू संतांची भेट अवघड का? मला सांगा बरं. का संतांची भेट अवघड आहे? मी याचं एक सोपं कारण तुम्हाला कळेल असं कारण सांगतो. संत भेटणं हे अवघड आहे. साधू संतांचा संग हा दुर्लभ आहे. का संत दुर्लभ आहेत? एका वाक्यात त्याचं उत्तर आहे, संत दुर्लभ आहेत
कारण संत कमी आहेत. ध्यानात घ्या, संत दुर्लभ आहेत कारण संत कमी आहेत. आणि जी वस्तू, जो पदार्थ कमी प्रमाणात उपलब्ध असतो तो सगळ्यांना प्राप्त होत नाही, हा व्यवहार आहे. जी वस्तू कमी प्रमाणात उपलब्ध असते ती सगळ्यांना प्राप्त होत नाही, हा सामान्य व्यवहार आहे की नाही. याच्याकरिता कुठलंच शास्त्र असं तपासायची काही आवश्यकता नाही आहे. ज्या वस्तूची क्वांटिटी कमी असते ती काही सगळ्यांनाच प्राप्त होत नाही, ती काहीच लोकांना प्राप्त होत असते. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची क्वांटिटी कमी होते तेव्हा ते सहजरित्या मिळतही नाही, आणि जरी मिळालं तरी ते सहजासहजी मिळत नाही. त्याचं काहीतरी मोल आपल्याला द्यावं लागतं तेव्हा ते आपल्याला मिळत असतं. संत हे फार दुर्लभ आहेत. ते भरपूर प्रमाणात असे उपलब्ध आहेत अशातला भाग नाही. आपल्याला साधू संतांची प्राप्ती होणं हे दुर्लभ आहे, कारण ते क्वचितच कुठंतरी आपल्याला पाहायला मिळतात. साधूच्या वृत्तीला गेलेली काही सगळीच माणसं नसतात. कुणीतरी एखादाच असा असतो की जो उपासना मार्गाचा अवलंब करतो आणि साधू वृत्तीला जाऊन पोहोचतो, आणि असे संत कमी आहेत म्हणून ते दुर्लभ आहेत. विठ्ठला विठ्ठला सुभाषितकारांनी स्पष्ट केलेलं आहे की नाही, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. या सगळ्या गोष्टी जशा दुर्लभ आहेत तसे साधू वर उठायच्यात आपण बाहेर असतो. इथं काही कोणी आपल्याला प्रसाद वगैरे देत नाही. कोणीतरी येईल आणि प्रसाद देईल अशी काहीच परंपरा पंढरपुरामध्ये नाही. कारण साधू काही सर्वत्र उपलब्ध नसतात, साधू कमी प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून त्यांचा संघ दुर्लभ आहे. बरं, संघ दुर्लभ आहे मग माणसाने कायम अशीच चिंता करावी लागेल की ते आपल्याला कधीच भेटणार नाहीत, कधीच भेटणार नाहीत. नाही, कधीच भेटणार नाहीत अशातली गोष्ट नाही. ते साधू भेटतील. त्या साधूंचा संघ होणं शक्य आहे, पण सहजासहजी शक्य नाही. कारण साधूंचा संघ व्हायचा म्हटला की अनंत जन्माच्या पुण्याचा उदय व्हावा लागतो. ते पुण्य आपलं प्रकाशमान व्हावं लागतं, तेव्हाच आपल्याला संतांची भेट होत असते. सहजासहजी ते संत भेटत नाही की नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जमी जोडे नाम तुझे वाचे सिया तोडे समागम घडे नाटक समागम समागम घडे संतांचा समागम घडे संतांचा दिली इंद्रिये हात पाय कान दिली इंद्रिये हात पाय तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे. समागम घडे संतांचा महाराजांनी फार स्पष्ट केलेलं आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिळ 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 करून जे पुण्य ते आपल्याला त्याचा संचय करावा लागतो. बरं, तिळतिळ पुण्य म्हणजे काय? थोडं थोडं पुण्य. अगदी लहान लहान सत्कर्माच्या माध्यमातून आपल्याला जे पुण्य प्राप्त होतं ना ते साठवून ठेवावं लागतं. माणसाला अपेक्षा असते की नाही, मी जे काही लहान लहान सत्कर्म करतो त्याच्यातून आपल्याला भगवंतानं पुण्य दिलं पाहिजे अशी प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. काही माणसानं जे काही लहान सत्कर्म करू दे त्याला अपेक्षा असते यातून मला पुण्य प्राप्त होईल. माणूस कीर्तनाला येऊन बसतो कशासाठी मला सांगा? पुण्य पाहिजे म्हणून. माणूस भजन करतो कशासाठी? पुण्य पाहिजे. माणूस हरिपाठ करतो कशासाठी? पुण्याची गणना
बरं स्पष्टच आहे की नाही. म्हणजे पुण्याकरिता माणूस प्रवचनाला येतो, पुण्याकरिता नामसप्ताह सुरू झाला की मग कीर्तनाच्या अगोदर कुणीतरी येतं आणि सतरंज अंतर्थ कशाकरिता मला सांगा? पुण्याकरिता कुणीतरी जातं आणि सगळ्यांच्या श्रोत्यांच्या, उपासकांच्या, साधकांच्या करिता भोजनाची व्यवस्था करतं. कशाकरता? पुण्याकरता. म्हणजे प्रत्येक माणसाला या सगळ्यातून पुण्याची अपेक्षा असते. चला हे तर फार लांबचं राहिलं, मी अजून सोपं बोलतो. एखाद्या डोळस माणसाने दुसऱ्या एखाद्या आंधळ्या माणसाला केवळ रस्ता ओलांडण्याकरता जरी मदत केला ना, तरी त्याला पलीकडच्या बाजूला सोडल्यानंतर याला असं वाटत असतं, मी आता चांगला वागलो ना, मग याच्या बदल्यात देवानं मला काय दिलं पाहिजे? पुण्य दिलं पाहिजे. अशी माणसाची स्वाभाविक अपेक्षा असते. एखाद्या गरीबाच्या हातावर जर 10 रुपये टेकले तरी ते 10 रुपये दिल्यानंतर त्याच्या मनाची अपेक्षा असते की बाबा देवानं मला याच्या बदल्यात काय दिलं पाहिजे? पुण्य दिलं पाहिजे. एखाद्या माणसाला जर भूक लागली असेल आणि कुणातरी भुकेल्या माणसाला जर अर्धी चपाती दिली ना, तर ती अर्धी चपाती दिल्यानंतर त्याच्या मनाला असं वाटतं, हां मी आता खूप चांगलं काही केलं बरं का, मी खूप चांगलं काम केलं. आणि या चांगल्या काय माहिती आहे का, माणसाचा स्वभावच असा आहे की त्याने एखादं लहानसं काम केलं ना, चांगलं लहानसं जरी त्याने सत्कर्म केलं ना, तरी त्याची अशी अपेक्षा असते किंवा त्याला असं वाटत असतं की मी हे जे लहानसं सत्कर्म करतोय ना, हे करत असताना देव मला पाहतोय, हे त्याला वाटत असतं. गंमत अशी आहे की सत्कर्म करत असताना देव मला पाहतोय असं त्याला वाटतं आणि पाप करत असताना देव बघत नाही असं पण वाटत असतं. ही अडचण आहे माणसाची. ही अडचण आहे की त्याला पाप करत असताना असं वाटतं, नाही नाही देवाला कुठं आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, मग देवाला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं तो म्हणतो. आणि लहान जरी सत्कर्म केलं तरी देवाचं आपल्याकडे लक्ष आहे आणि याच्या बदल्यात देव मला काय देईल? पुण्य देईल असं त्याला वाटत असतं. लहान लहान कर्मातून आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं. मी हे फार लांबचं बोलतो, जवळचं सांगतो, माझ्या अनुभवाचं मी सांगतो. आम्ही कीर्तनकार लोक कीर्तनाला गेलो ना, की कीर्तनाला गेल्यानंतर आम्ही गाडीतून उतरलो की आमच्या हातात बॅग असते, फेट्या उपरण्याची बॅग असते. ती बॅग आमच्या हातात पाहिली की संयोजक मंडळी पळत पळत येतात आणि आम्हाला सांगतात, महाराज तुमची बॅग द्या, महाराज तुमची बॅग द्या, बॅग द्या, बॅग द्या. आम्ही म्हणतो नको, राहू द्या, आमची बॅग आमच्याकडंच राहू द्या. आदरणीय पाटील महाराज बसले, मी माझे काय फार अनुभव सांगायचे, पण बॅग द्या, बॅग द्या सांगत असतात, द्या तुमची बॅग आमच्याकडे द्या. मी म्हटलं नाही राहू द्या, काय त्या बॅगेमध्ये एवढं, फक्त फेटा आणि उपरणा, दुसरं काहीच नाही. ते म्हणतात नाही नसू दे, तरी पण तुमची बॅग द्या, तुम्ही आमच्याकडे आलात की नाही, द्या बॅग द्या आमच्याकडे. मी भरपूर वेळा जर त्यांना म्हटलं ना, नको राहू द्या, राहू द्या, राहू द्या, राहू द्या, मग ते शर्ती शेवटी आम्हाला सांगतात, अहो द्या हो महाराज, तेवढंच आम्हाला. बस म्हणजे नुसत्या त्या बॅग धरण्यातून पण माणसाला अपेक्षा असते की मला काय मिळालं पाहिजे? पुण्य मिळालं पाहिजे. असं हे जे लहान 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 सत्कर्मातून जे पुण्य प्राप्त होतं ना, त्यालाच तुम्हाला तिळतिळ पुण्य असं म्हणता येतं. अगदी तिळा एवढंच, हे काही पुण्य फार मोठं नसतं. एखाद्याच्या हातात 10 रुपये टेकवणं म्हणजे तुम्ही फार मोठं पुण्याचं काम केलं अशातला काहीच भाग नाही. आणि त्या अजून एक गंमत आहे, म्हणजे हे काही शास्त्र नाही पण हे अनुभवाचं आहे. तुम्ही पहा, माणूस पुण्यकर्म करत असताना एवढंच करतो, पण त्याच्या बदल्यात देवानं जे दिलं पाहिजे ना, ते एवढं दिलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. मला जे काही आपण पुण्य करतो ते फार थोडं असतं आणि त्या थोड्यालाच तुकाराम महाराजांनी आपल्याला परिमाण सांगता यावं म्हणून त्याला तिळ हा शब्द वापरला आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे, असं जे तिळतिळ पुण्य आहे ते साठवणूक करावं लागतं. बरं ते एका जन्माचं नाही, तरी हे बहुता जन्मी जोडे. बरं बहुता जन्मी जोडे, मग या बऱ्याचशा जन्मांचं तिळतिळ पुण्य जे साठवलेलं असतं ते उदयाला आलं की त्याच्यानंतर प्रामुख्यानं 2 गोष्टी माणसाच्या पदरात पडतात. एक तर नाम तुझे वाचेसी आतुडे आणि दुसरं म्हणजे समागम घडे संतांचा. या दोन्ही गोष्टी पुण्यानेच होत असतात. म्हणजे भगवंताचं नाव आपल्या मुखाला येतं त्याला पण बहुत जन्माची पुण्याईच लागते आणि संतांचा समागम होतो त्याला पण बहुत जन्माची पुण्याईच कारणीभूत आहे. विठ्ठला विठ्ठला कारण असं अनेक जन्मांचं असं पुण्य
पुण्य एकवटल्याशिवाय या साधू संतांची भेट सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे पुण्य असावं लागतं तरच संतांची भेट होते. परंतु एवढं सगळं पुण्य एखाद्याच्या गाठीशी येणं हे फार अवघड आहे, म्हणून संतांची भेट अवघड आहे. एवढं सगळं पुण्य एकाएकी एखाद्या माणसाच्या पदरात नाही पडू शकत, म्हणून संतांची भेट दुर्लभ आहे असा आपल्याला पहिला विचार करता येतो. बरं, पुढे जाऊन आपण विचार केला की बाबा संतांची भेट अवघड, किती अवघड आहे, संतांची भेट किती अवघड आहे हे सांगत असताना एकनाथ महाराजांनी स्पष्ट केलंय. चंद्रामृते सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल घ्या. पण त्या साधूची भेट होणं अशक्य आहे. दुर्लभातल्या दुर्लभ असलेल्या ज्या गोष्टी आहेत, ऐका, दुर्लभातल्या दुर्लभ असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी एखाद्या वेळेला सुलभ होतील, पण संतांचं दर्शन मात्र दुर्लभ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अतिशय दुर्लभ आहे सगळ्या गोष्टी. चंद्रामृते सुखे सेववेल हे पण होईल, काय असता जाता रवी धरवेल, सूर्य अस्ताला जात असताना त्याला धरता येईल का सांगा? सहजासहजी शक्य नाही. पण नाथ महाराज म्हणतात तेही होईल. बाह्या हेळा सागर तरवेल अवघड आहे, तेही होईल. समस्त सागर पोहून पार करायचा हे अशक्य आहे, पण एखाद्या वेळेला ते पण शक्यप्राय होईल. पण साधूची भेट होणं मात्र अशक्य आहे. ऐसे कैसे याने भेटती ते साधू असे सहजासहजी प्राप्त होत नाहीत, सहजासहजी प्राप्त होत नाहीत. संतांची भेट ही अतिशय दुर्लभ आहे. संतांची भेट अतिशय दुर्लभ आहे हे तुकोबाऱ्यांना ठाऊक आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज विचार करतात की या संतांची भेट आपल्याला झाली पाहिजे. जे अतिशय दुर्लभ आहे ना, मग ती आपल्याला झाली पाहिजे. काय आहे, माणूस त्याच गोष्टीची अपेक्षा करत असतो की जी गोष्ट आत्तापर्यंत कुणालाच प्राप्त झालेली नाही. हा एक माणसाचा स्वभाव आहे. काय आहे, जे सगळ्यांनाच मिळतं आहे तेच आपल्याला पण मिळालं तर त्याच्यामध्ये आनंद नसतो, पण जे कुणालाच मिळालं नाही ते आपल्याला मिळालं की माणसाचा विशेष आनंद असतो. हा नियम आहे की नाही? जे सगळ्यांनाच मिळतं तेच आपल्याला मिळालं, काय त्याच्यामध्ये विशेष आहे एवढं? आपण पंक्तीला जेवायला बसलो आणि पंक्तीला जेवायला बसल्यानंतर जो गुलाबजाम वाढणारा होता त्यानं प्रत्येकाच्या ताटात एक 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 गुलाबजाम टाकायला लागला आणि आमच्या ओळखीचा होता वाढणारा, आणि म्हणून त्यानं काय केलं, आमच्या ताटात 2 टाकले. मी 2च म्हटलो होतो, मागून 4-5 आले. ठीक आहे, हरकत नाही, आपल्या आनंदाकरता 4-5 घेतो, मला काय, मला द्यायचे नाहीत ना खायचे नाहीत. ते 2-4 गुलाबजाम त्यानं जर आपल्या ताटात जास्त टाकले तर आपल्याला त्याचा आनंद होतो की नाही? का आनंद झाला? सगळ्यांना एक एकच टाकले, पण आपल्याला मात्र 2 दिले, 3 दिले, याचा आपल्याला आनंद होतो. म्हणजे इतरांच्या पेक्षा जे वेगळं आहे ते आपल्याला प्राप्त झालं, किंवा इतरांना जे अप्राप्त आहे ते आपल्याला प्राप्त झालं, किंवा जे सहजासहजी प्राप्त होत नाही ते आपल्याला प्राप्त व्हावं ही माणसाची अपेक्षा असते. मी अनेक वेळा म्हणत असतो, भगवान श्री पंढरीनाथाच्या दर्शनाकरिता म्हणून आपण पंढरपूरला जातो. अनेक तास आपण रांगेत उभे राहतो आणि मग देवाच्या दर्शनाकरिता देवाच्या समोर आपण जातो. तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आपण दर्शन घेतो, वेदांचं दर्शन घेतो. पुढं आपण थोडं गेल्यानंतर उजवीकडे वळतो, थोडंसं अंतर राहिलेलं असतं. पाऊल टाकत 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 आपण पुढे गेलो. भगवान पंढरीनाथाच्या पुढ्यात आपण उभे राहिलो. उभं राहिल्यानंतर आपण हात जोडले, आपल्या डोळ्यांनी आपण परमात्म्याचे चरण पाहिले. आपल्या हातामध्ये एक फूल होतं आणि एक तुळशीपत्र होतं, ते आपण देवाच्या पायावर ठेवलं. देवाच्या पायावर आपल्याला आपलं मस्तक ठेवण्याची संधी प्राप्त झाली. आपण आपलं डोकं देवाच्या पायावर ठेवलं आणि डोकं देवाच्या पायावर ठेवून उठलो, आणि उठल्यानंतर आपण बाहेर पडायला लागलो. वास्तविक पाहता उठल्यानंतर बाहेर पडायची गरज नसते, आपण फक्त वाकायचं, बाहेर आपोआप आलेलो असतो. आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. मी बाहेर गेल्यानंतर हे सांगत असतो, देवाच्या मंदिरातली पद्धत म्हणजे आमच्या लोकलसारखी आहे. इथं फक्त चढायला प्रयत्न करायचे, उतरायला नाही. फक्त उभे राहा, लोक तुम्हाला घेऊनच येतात. आपल्याला वेगळे प्रयत्न करायचे नाही. तसं इथं फक्त खाली वाकायचं, आपण वर उठायच्या आत कुठं असतो, बाहेर. असं झालं की मोठ्या रांगेत आपण उभे होतो. अगदी 10-15 तासाचा तो कालावधी गेला. आपण 10-15 तास रांगेत उभे राहिलो. करता करता देवाच्या पायाजवळ पोचलो, दर्शन घेतलं आणि बाजूला निघत असताना त्या पुजाऱ्यानं आपल्या हाताला धरलं, जवळ घेतलं आणि 2 त्याने लाडू आपल्या हातामध्ये प्रसाद म्हणून दिले. आनंद होतो की नाही मला सांगा?
आनंद झाला की नाही? झाला. आनंद नुसता ऐकून पण किती आनंद झाला सांगा. आपल्याला आनंद झाला. कशाचा आनंद झाला? एक आनंद आपल्याला याचा झाला की आपल्याला भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला म्हणून. पण याच्यापेक्षा आनंद आपल्याला याचा असतो की अख्ख्या रांगेत कोणालाच नाही दिला, पण मला दिला ना, याचा आपल्याला जास्त आनंद आहे. म्हणजे जे इतरांना अप्राप्त आहे अशा पद्धतीची कुठली तरी दुर्लभ गोष्ट आपल्याला प्राप्त व्हावी ही माणसाची अपेक्षा असते. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि तुकाराम महाराजांची तशाच पद्धतीची या संत संगतीच्या संबंधाने संतांच्या देवाच्याकडून असलेली अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझा नाणी कंटाळा. त्याला अपेक्षा असते, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. इथं माझं तात्पर्य आहे, प्रत्येक तुकाराम महाराजांना प्रत्येक वेळेला संतांच्या संगतीची अपेक्षा आहे. आम्हाला फक्त तेवढी संगत झाली पाहिजे, बाकी काही नाही मिळालं तरी चालेल. देवावसे चित्ती देवावसे चित्ती देवावसे चित्ती देवावसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची आपल्याला संगत घडावी ही तुकाराम महाराजांची मनोमन अपेक्षा आहे. त्यांनी अनेक वेळेला भगवंताला प्रार्थना केलेली आहे की आम्हाला त्या संतांचा संग प्राप्त व्हावा, आम्हाला त्या संतांची भेट व्हावी ही अपेक्षा तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची आहे. आणि बऱ्याचशा वेळेला आपल्या अंतःकरणाची तळमळ जेव्हा तीव्र होते की नाही तेव्हा वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. तीव्र झालेली तळमळच आपल्याला त्या व्यक्तीची भेट घडवून देत असते. तीव्र झालेली तळमळच भेट घडवून देते. वेगळं काय करायचं? कधीच तरी असं होतं, एखाद्या माणसाचं आपण चिंतन करत असतो. चिंतन म्हणजे आपल्याला मनोमन वाटत असतं की आपल्याला तो माणूस भेटावा, आपल्याला तो माणूस भेटावा. असो काही होत नाही. आपल्याला तो माणूस भेटावा 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 अशी आपली अपेक्षा असते. आणि आपण 2-3 दिवस त्याचं चिंतन केलं, अकस्मात आपल्याला तो माणूस डोळ्यासमोर येतो आणि आपण त्याला बोलून दाखवतो, अहो 4-5 दिवस झालं असं वाटत होतं तुम्ही भेटाल आणि लगेच भेटले बघा. बरोबर की नाही? असं होतं की नाही कधी कधी? हो नाही बोला जरा, हां असं बोलत चला ना. म्हणजे असं होतं आपल्याला. म्हणजे एखादा सामान्य माणूस भेटावा याची इच्छा जर अंतःकरणाला तीव्र झाली तर सामान्य माणूस भेटतो. मग संतांना भेटण्याची अपेक्षा तीव्र झाल्यानंतर संत भेटणार नाहीत का मला सांगा? फक्त तेवढी अपेक्षा आपली तीव्र झाली पाहिजे, तळमळ तीव्र झाली पाहिजे की मग ते संत आपल्याला येतात आणि भेट देतात. तया साधू भेट देती अवचिता गा आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. ऐसे ऐसे याने भेटती ते साधू. नाथरायांच्या त्या अभंगाचं उत्तर आहे, तो विस्तार वेगळा होईल. मला म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं ते साधू येतात आणि भेट देतात. साधू आपल्याला भेट देतात, परंतु आपल्या अंतःकरणाची तळमळ तीव्र झाल्यानंतर
आता तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची तळमळ तीव्र आहे. त्यांना वाटत होतं की संत भेटले पाहिजेत, संतांचे पाय आपल्याला दर्शनाकरिता मिळावेत. ही जी तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची अपेक्षा तीव्र झाली, त्याच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या सन्मुख येऊन उभे राहतात. आणि तुकाराम महाराजांना जेव्हा संतांचे पाय आपल्या डोळ्याने पाहता येतात, तेव्हा तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये सहज असं स्फुरतं की आपल्याला हे जे संतांचे पाय पाहायला मिळाले, आपल्याला हे जे संतांचे पायाचं दर्शन झालं, त्याच्या मागचं कारण काय असेल? तर एकच कारण त्यांना डोळ्यासमोर दिसलं, अभंगाचं पहिलं चरण. भाग्याचा उदय भाग्याचा भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या पायाची आम्हाला जोडी प्राप्त झाली, म्हणजे ते आम्हाला मिळाले. संतांचे पाय आम्हाला दर्शनाकरिता समोर आले. त्याच्या मागे कारण एकच आहे, भाग्याचा उदय. आमच्या भाग्याचा उदय झाला. भाग्य आमचं उदयाला आलं. उदयाला आलं म्हणजे आत्तापर्यंत भाग्य नव्हतं अशातला भाग नाही. आत्तापर्यंत ते भाग्य होतं, पण सुप्त होतं. आता सुप्त असलेलं ते जे भाग्य, आता ते उदयाला आलं. आणि उदयाला आल्याच्यामुळे आता आम्हाला संतांच्या पायाचं दर्शन झालं. बरं, भाग्य उदयाला आलं असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील, तर नेमका तुकाराम महाराजांना भाग्य म्हणजे काय अपेक्षित आहे याचं सुद्धा चिंतन आपल्याला करावं लागेल. कारण भाग्य म्हणजे काय याचं चिंतन स्वतंत्र का करायचं, याचं कारण असं आहे, आपण ज्याला भाग्य म्हणतो त्याला संत मंडळी भाग्य म्हणायला तयार नाहीत. आणि संत मंडळी ज्याला भाग्य म्हणतात त्याला आपण भाग्य म्हणून स्वीकारायला तयार नाहीत. ही अडचण आहे. आपल्याला जे भाग्याचं वाटतं ते त्यांना भाग्याचं वाटत नाही, आणि त्यांना जे भाग्याचं वाटतं ते आपल्याला भाग्याचं वाटत नाही. असंच आहे की नाही? संतांना विचाराल भाग्य म्हणजे काय, तर ते वेगळं काहीतरी सांगतात. आणि आपल्याला विचारलं भाग्य म्हणजे काय, तर आपण वेगळं काहीतरी सांगतो. सामान्य एखाद्या प्रापंचिकाला विचारलं, बाबा भाग्य म्हणजे काय, तर तो काय म्हणतो? नाथरायांनी भागवतामध्ये फार स्पष्ट केलं आहे. एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात की एखाद्याचं भाग्य थोर असं कधी म्हणतात, ज्याचा प्रपंचासी अतिविस्तार म्हणती तयाचे भाग्य थोर. ज्याच्या प्रपंचाचा विस्तार होत चाललाय की नाही, आपण म्हणतो हा कसा आहे, भाग्यवान आहे. का बरं? त्याचा प्रपंच चांगला वाढत चाललाय की नाही, त्याची संपत्ती चांगली वाढत चालली की नाही, मग आपण त्याला काय म्हणतो, भाग्यवान म्हणतो. त्याच्या सुखसुविधा वाढल्या की आपण म्हणतो याचं भाग्य चांगलं आहे. त्याला संपत्ती प्राप्त झाली की आपण म्हणतो त्याचं भाग्य चांगलं आहे. त्याला सत्ता प्राप्त झाली की आपण म्हणतो त्याचं भाग्य चांगलं आहे. एखादा मनुष्य आपल्यापेक्षा थोडं चांगल्या पद्धतीनं जरी राहायला लागला ना, तरी आपण म्हणतो काही नाही हो, तो आणि मी सारखंच होतो, पण आता त्याचे भाग्य उजळले त्याचे, आणि म्हणून तो आता आमच्यापेक्षा जरा चांगलं राहायला लागला. आपल्यापेक्षा चांगला एखादा व्यक्ती राहायला लागला तरी आपण त्याच्या मेहनतीकडे नाही बघत, आपण सरळ लावून देतो त्याचं
भाग्य चांगलं आहे म्हणून. म्हणजे माणूस ते नेहमी म्हटलं जातं की नाही, जो पायी चाललेला असतो त्याला असं वाटतं जो सायकलवर चाललाय त्याचे भाग्य चांगले आहेत. जो सायकलवर चाललेला असतो त्याला असं वाटतं जो बाईकवर चाललाय त्याचे भाग्य चांगले आहेत. जो बाईकवर चाललाय त्याला असं वाटतं जो कारमधून फिरतो त्याचे भाग्य चांगले आहेत. जो कारमधून फिरतो त्याला असं वाटतं जो विमानातून जातो त्याचे भाग्य चांगले आहेत. प्रत्येकाला असंच वाटत असतं की बाबा तुमचं बरं आहे. प्रत्येकाला असंच वाटतं. गायकाला वाटतं वादकाचं बरं आहे, वादकाला वाटतं गायकाचं बरं आहे, त्या दोघांना मिळून असं वाटतं कीर्तनकाराचं बरं आहे. असंच वाटत असतं की नाही बाबा त्याचं बरं चाललं आहे, त्याचे भाग्य चांगले आहेत असं वाटत असतं की नाही. त्या कीर्तनकाराला असं वाटतं आमच्यापेक्षा कथाकार बरे आहेत. का बरं? आम्ही रोज इकडं तिकडं फिरतो, कथाकार एकच जागेवर 8 दिवस. म्हणजे प्रत्येकाला असं दुसऱ्याचं चांगलं बघायला मिळायला लागलं ना की आपल्याला असं वाटतं त्याचे भाग्य चांगले आहेत ना. स्थिती आहे माणसाचं सोडा. मी अजून जवळचं तुमच्या अनुभवाचं सांगतो. माणूस जर चांगला राहायला लागला तर आपण म्हणतो की बाबा त्याचे भाग्य चांगले आहेत. पण आता आपण इथून हायवेवरून फिरतो की नाही, आपल्या ठाण्यामध्ये बरेच चांगले रस्ते आहेत. त्या रस्त्यांवरून बऱ्याच चांगल्या गाड्या जात असताना आपण पाहतो. अगदी चांगल्या गाड्या असतात, टॉप कंपनीजच्या ज्या गाड्या असतात त्या गाड्या आपल्या समोरून जात असताना आपण पाहतो. त्या गाडीमध्ये गाडी चालवायला एक माणूस बसलेला असतो पण बाजूच्या सीटवर माणूस नसतो. कुत्रा असतो. बघितलंय की नाही तुम्ही? सगळ्यांनी पाहिलेला आहे कुत्रा. त्या गाडीत कुत्रा बसलेला आपण पाहतो आणि तो कुत्रा जर AC गाडीतून फिरताना चालत्या माणसानं बघितलं तर तो काय म्हणतो? म्हणजे माणसाचा सोडा आम्ही कुत्र्याकडं पण पाहिलं आणि तो AC गाडीतून फिरताना दिसला की माणसाला वाटतो आपण फक्त नावालाच माणूस आहोत पण खरे भाग्य आहेत ते त्या कुत्र्याचे आहेत कारण तो AC गाडीतून फिरतो. याचा अर्थ एखाद्याचं चांगलं चालताना दिसायला लागलं की आपल्याला त्याचा प्रपंच चांगला दिसायला लागला की आपण भाग्य म्हणतो आणि मोकळे होतो. दयाचा प्रपंचाचा अति विस्तार म्हणती तयाचे भाग्य थोर, एकनाथ महाराज म्हटले. एकनाथ महाराजांनी अशी सर्वसामान्याची भाग्याची व्याख्या केली आणि आपल्याला पण तेच वाटतं की नाही. एखाद्याकडे संपत्ती पुष्कळ प्रमाणात आली की त्याला असं वाटतं हेच आपले भाग्य आहेत. आपल्याकडे संपत्ती येणं हेच आपलं भाग्य आहे. आपला प्रपंच विस्तारित होणं हेच आपलं भाग्य आहे आणि आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होणं हेच आपलं भाग्य आहे. सर्वसामान्याच्या दृष्टीनं संपत्ती, प्रपंच आणि दीर्घ आयुष्य याच काही त्या 3 गोष्टी भाग्याच्या आहेत. पण तुकाराम महाराज आदी करून सगळे संत संपत्तीला, प्रपंचाला किंवा आयुष्याला भाग्य म्हणायला तयार नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई. भाग्य तरी नोहे धन आणि भाग्य तरी नोहे पुत्रदारा. धन, संपत्ती, पुत्रदारा, प्रपंच या सगळ्याला ते भाग्य मानायला तयार नाहीत. का भाग्य म्हणत नाहीत? जे संपत्ती, प्रपंच आणि आयुष्य या ज्या 3 गोष्टी सामान्य माणसाच्या दृष्टीनं भाग्याच्या आहेत ना, या अतिशय चंचल रूपाच्या असल्यामुळे संत मंडळी त्यांना भाग्य म्हणत नाहीत. संपत्ती चंचल आहे, प्रपंच तो पण चंचल आहे आणि आयुष्य तेही चंचल आहे. का चंचल म्हणायचं? संपत्तीला चंचल म्हणा कारण ती कधी येते आणि कधी जाते कुणालाच सांगता येत नाही. प्रपंचाला चंचल म्हणा कारण तो आज जसा असतो तसं उद्या आपल्याला पाहायला मिळत नाही. संसाराची व्याख्याच करत असताना संसरती ती संसार हा असं म्हटलेलं आहे. जे सदैव पुढं सरकत राहतं आणि आज जसं असतं तसं उद्या कधीच नसतं त्यालाच संसार म्हणायचं असतं. कळलं तर पहा, जसं आज दिसतं तसं उद्या नसतं. आजचं काहीतरी वेगळं असतं आणि उद्याचं काहीतरी वेगळं असतं म्हणूनच त्याला संसार म्हणायचं असतं. असा तो संसार रोज बदलताय ना म्हणजे तो चंचल आहे, भाग्याचं लक्षण नाही. आणि आयुष्य आपल्या हातात किती राहिलं आहे आपल्याला सांगता येत नाही. आम्ही किती या ठिकाणी राहणार आहोत काहीच आम्हाला कल्पना नाही. कधीही आम्ही जाऊ शकतो हे आम्हाला माहिती आहे. कधीही आयुष्य संपू शकतं म्हणजे तेही चंचल आहे. आणि या चंचल असणाऱ्या 3 गोष्टीला ज्याला आपण भाग्य म्हणतो त्याला संत मंडळी भाग्य म्हणून स्वीकारायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल कुणी त्यांचा भरवसा द्यावा मला सांगा, कुणी त्यांचा भरवसा द्यावा? कधीच तरी असं होतं त्या लक्ष्मीच्या संबंधाने ती
ती एवढी चंचल आहे, लक्ष्मी एवढी चंचल आहे की ज्याला असं वाटत असतं ती आपल्याकडं आली पाहिजे त्याच्याकडं ती येत नाही, आणि ज्याला असं वाटतं आपल्याकडून गेली पाहिजे, वास्तविक असं कोणालाच वाटत नाही, पण ज्याला वाटतं आपल्याकडून गेली पाहिजे त्याच्याकडून कधी ती जात नाही. हा तिचा चंचल असलेला स्वभाव आहे की नाही. ते असा एक दृष्टांत सांगितला जातो. एक माणूस आहे, अतिशय श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे भरपूर श्रीमंत. श्रीमंतांच्या यादीमध्ये त्याचा अगदी पहिला नंबर असा समजा. असा भरपूर श्रीमंत असलेला माणूस, त्याच्या घरी श्रीमंती साठवण्याकरता त्याने वेगळी वेगळी घरं बांधली होती. एवढा तो श्रीमंत माणूस. त्या श्रीमंत घराण्यामध्ये एक त्यांचा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा. त्या मुलाचं लग्न करायचं ठरलं. त्याला विचारलं, बाबा आता लग्नाला तयार? तो म्हटलं हो तयार आहे. अट काय आहे? तो म्हटला एकच अट आहे, मला फक्त गरिबाच्या घरची मुलगी करायची, आपल्याला श्रीमंताच्या घरची मुलगी अजिबात करायची नाही. अगदी अतिशय गरीबातल्या गरीब घराण्यातली असली तरी चालेल, पण सुसंस्कारित असली पाहिजे, गरीब घराण्यातली मला मुलगी करायची. बरं, शोध घेतला, तपास लागला. एक गरीब घराण्यातली मुलगी आहे, सुसंस्कारित आहे, तिच्यासोबत लग्न केलं. ती नांदायला म्हणून जेव्हा सासरी आले तेव्हा तिनं एवढी ती संपत्ती पाहिली, कारण आजपर्यंत तिनं तेवढं कधीच बघितलं नव्हतं. अतिशय गरीब घराण्यातली तिने कधीच एवढी संपत्ती पाहिली नव्हती. अचानक या श्रीमंत घरात आल्यानंतर तिला फार कुतूहल वाटायला लागलं की बाबा एवढी पण कोणाकडं श्रीमंती असू शकते, याचा तिला कधी अंदाजच नव्हता, कधी कल्पनाच तिनं केली नव्हती. तिनं ती सगळी श्रीमंती पाहिली आणि एक दिवस तिच्या नवऱ्याला ती म्हटली, का हो, आपलं एवढं काय 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 आहे, पण नेमका किती किती काय 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 आहे ते मला जरा बघायचं आहे, दाखवता का? तो म्हटला की मी कशाला पाहिजे, आपले मुनीमजी आहेत ना. मुनीमजीला त्यांना हाक मारली, मुनीमजी इकडं या, वहिनी साहेबांना आपली किती संपत्ती आहे जरा दाखवून या बरं. मुनीमजी म्हणायला लागले, चला वहिनी साहेब. वहिनी साहेबांना घेऊन गेला. त्यांचा जो बंगला होता, महाल होता की नाही, त्याच्या बाजूला एक असं चाळीसारखं घर बांधलेलं, म्हणजे नुसत्या खोल्या 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 खोल्या. बरं, त्या खोल्या म्हणजे काय, माणसांना राहायला बांधल्या नव्हत्या. मग त्या खोल्या कसल्या होत्या, पैसे साठवायला खोल्या बांधल्या होत्या. विचार करा संपत्ती किती असेल. एक जी खोली होती ती फक्त 2000च्याच नोटांनी भरलेली, दुसरी जी खोली होती ती फक्त 500च्याच नोटांनी भरलेली. तुम्ही फक्त ऐका, मी सांगतो पुढचं. ते एक खोली पूर्ण 2000च्या नोटांनी भरलेली, एक 500च्या नोटांनी भरलेली, 100च्या नोटांनी, 200च्या नोटांनं, असं एक एक दोन दोन खोल्या त्या भरलेल्या सगळ्या. मुनीमजी जायचे, दार उघडून दाखवायचे, म्हणायचे बघा ही जी खोली आहे ना ही 500च्या नोटांनी भरलेली आहे. दार बंद करायचे, दुसरं दार उघडायचे. तिनं बघायला लागली, ती विचार करायला लागली, अबब किती ही संपत्ती आहे, अरे बापरे केवढी ही संपत्ती आहे. आजपर्यंत आपल्या जीवनात आपण कधी 2000ची एक नोट पाहिली नव्हती. आज आपल्याला 2000च्या नोटानं भरलेली पूर्ण खोली पाहायला मिळते. काय ती संपत्ती असावी, तिला फार कुतूहल वाटलं. ते मुनीमजी करता 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 त्या खोलीपर्यंत आले की ज्या खोलीमध्ये सगळ्या 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे, 10 रुपयाचे जे नाणी असतात ना, त्या नाण्यांनी गोणी भरल्या होत्या. त्या गोणी अशा एकावर एक ठेवल्या होत्या. म्हणजे कल्पना करा कसं असेल ते. एकावर एक अशा गोणी अशा ठेवलेल्या आहेत. आणि त्या खोलीपर्यंत ते आले आणि त्यांनी सांगितलं, बघा ही जी खोली आहे ना ही सगळी नाण्यांनीच भरलेली आहे, या सगळ्या गोणी नाण्यांनी भरलेल्या आहेत. तिला फार आश्चर्य वाटलं. ती म्हणायला लागली, मुनीमजी याच्यापैकी एखाद्या गोणीला जर मी हात लावलं तर चालेल का बरं? चालेल का म्हटल्यानंतर मुनीमजी म्हटल्या, चालेल का विचारायची गरज काय आहे, तुम्ही मालकीण आहेत, वहिनी साहेब आहेत तुम्ही, तुम्हाला काय संपवायचं ते संपवा, काहीच हरकत नाही, नुसता हात लावायचा काय विचार करता? अहो तुमचंच आहे सगळं, ते साहेबांनी परवानगी दिलेली आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला जर दान करायचं असेल तर दान करा, एखाद्याला देऊन टाकायचं असेल तर देऊन टाका, कुठं माहेरी पाठवायचं असेल तर माहेरी पाठवा, शॉपिंगला जायचं असेल तर तिकडं जा, काय करायचं ते करा, परंतु असं हात लावू का असं विचारू नका, तुमचंच आहे सगळं. म्हटले ठीक आहे. तिला फार कुतूहल वाटलं. त्या ज्या गोणी एकावर एक ठेवल्या होत्या ना त्याच्यापैकी वरच्या गोणीला नेमका तिनं असा हात लावून बघितला. काय तिचं दुर्दैव होतं कोणास ठाऊक, हात लावल्याबरोबर ती गोण खाली नेमका तिच्या पायावर पडली. पायावर पडल्याबरोबर पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 1.5 महिना प्लास्टर ठेवला, 1 महिना विश्रांती केली, 3 महिन्यांनी बरी झाली. 3 महिन्यानं ती बरी झाल्यानंतर एकदा ती नवऱ्याच्या बाजूला बसली. नवऱ्याला म्हणायला लागली, काय उपयोगाची एवढी संपत्ती, एवढी संपत्ती असून उपयोगाची काय? जी संपत्ती आपल्या जीवावर बेतते ती संपत्ती ठेवून करायचं तरी काय? तुम्ही एक काम करा, आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे ना ती सगळी संपवून टाका, संपवून टाका, काय करायचं ते करा पण संपवा. तो म्हणायला लागला, जे तुला कळतं ते मला कळत नाही का म्हणे, मला पण तेच पाहिजे. अगं मी पण खूप दिवस झाले प्रयत्न करतोय की आपली ही संपत्ती
संपली पाहिजे. संपण्याकरता खूप दिवस झाले मी प्रयत्न करायला लागलो. अरे ती संपत्ती संपावी म्हणून तर मी श्रीमंताच्या घरची मुलगी केली नाही ना म्हणे. का केली नाही? श्रीमंताच्या घरून जर आपण घरची मुलगी केली असती आणि त्यांनी परत काही दिलं असतं तर ठेवायचं कुठं म्हणे. काय अडचण आहे त्याची? हे ठेवायचं कुठं? म्हणून तर गरीब घराण्यातली मुलगी केली की नाही, म्हणून तर तुला करून घेऊन आलो ना. म्हणून आपल्याला ती संपवायचीच आहे. मी खूप प्रयत्न केलेत, संपतच नाही. काय करू? ती म्हणाली एक काम करा. आता मी तुम्हाला आयडिया देते, मी तुम्हाला कल्पना देते. आपल्या राज्याचा जो राजा आहे ना, त्या राजाचा तुम्ही काहीतरी अपराध करा. अपराध केला म्हणजे तो तुम्हाला शिक्षा देईल. शिक्षा देत असताना त्याची नजर तुमच्या तिजोरीकडे जाईल आणि तो म्हणेल की याला बाकी काही शिक्षा देण्यापेक्षा याची सगळी संपत्ती गोळा करा आणि आपल्या राजघराण्याच्या तिजोरीमध्ये आणून टाका, हीच त्याची शिक्षा, असं तो म्हणेल. आपली संपत्ती संपेल. तो म्हणायला लागला चालेल, हे पण करून बघू. सगळ्यांचं ऐकलंय, आता तुझं ऐकून बघतो. म्हणून दुसऱ्या दिवशी तो गेला. राजदरबार भरलेला, राजा सिंहासनावर बसलेला, दोन्ही बाजूला मंत्रिमंडळ बसलेलं होतं. त्यांची सगळ्यांची कुठल्या तरी एका गहन विषयावर चर्चा सुरू होती. प्रधानमंत्री वगैरे सगळे बसलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित असताना हा तिथं गेला आणि त्या दरबाराच्या बरोबर दरबाराचा असलेला तो दरवाजा मध्ये हा उभा राहिला. पाहिलं, सगळे मंत्री बसलेले आहेत, प्रधानमंत्री बसलाय, राजा स्वतः सिंहासनावर बसलाय. हे सगळं बघितलं. त्यांचं निवांत काहीतरी चर्चासत्र सुरू आहे. हा विचार करायला लागला आता काय अपराध करायचा. ह्यानं पटकन कल्पना सुचली. याच्या पायातली चप्पल काढली आणि चप्पल काढून त्यानं नेमका राजाच्या मुकुटावर फेकून मारली. त्याचा नेम पण एवढा चांगला होता ना की ती चप्पल नेमका राजाच्या मुकुटावर लागली. मुकुटावर लागल्याबरोबर ते मुकुट राजाच्या डोक्यातून खाली पडलं आणि खाली असं घरंगळत ते बाजूला गेलं. बाजूला गेल्यावर आपल्याला कुणीतरी चप्पल मारली. राजाला एवढा राग आला. राजा म्हणायला लागला प्रधानाला, अरे कोण आहे हा माणूस, दुष्ट माणूस पहा. अरे राजावर चप्पल फेकून मारतो म्हणजे एवढी हिंमत तरी कशी झाली? सगळ्या मंत्र्यांच्या समोर हा राजावर चप्पल फेकून मारतो, कशी याची हिंमत झाली बघा. याला जवळ घ्या, कोण आहे ते बघा आणि त्याला मृत्यूदंड देऊन टाका, माझी आज्ञा आहे. मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तेवढ्यात हे सगळं सुरू असताना तो जो त्याचा प्रधानमंत्री होता त्याची नजर त्या बाजूला पडलेल्या मुकुटाकडे गेली आणि त्याला असं दिसलं की ते बाजूला जे राजाचं मुकुट पडलंय ना, त्या मुकुटातून एक विषारी विंचू असं बाजूला गेलं. त्यातून बाहेर पडून ते विंचू बाजूला जात असताना जेव्हा प्रधानमंत्र्याने पाहिलं तेव्हा तो राजाला म्हणायला लागला, राजेसाहेब थांबा, त्याला शिक्षा करू नका. का शिक्षा करू नका? अहो त्यानं चप्पल मारली तो तुमचा अपमान करण्यासाठी नाही, म्हणून तुमचा जीव वाचवण्यासाठी चप्पल मारली म्हणे त्याने. म्हणे कसं काय? त्यानं घडलेला सगळा प्रकार सांगितला. जेव्हा त्यानं चप्पल मारली ना तेव्हा तुमचं मुकुट खाली पडलं आणि मी पाहिलं की त्या मुकुटातून एक विषारी विंचू सरसर करत बाजूला गेलं. राजेसाहेब विचार करा, जर त्यानं चप्पल फेकून मारली नसती, जर तुमच्या डोक्यातून मुकुट खाली पडलं नसतं, जर मुकुटामध्ये असलेलं ते विंचू तुम्हाला त्यानं दंश केला असता तर तुम्ही आता जिवंत राहिले असते का म्हणे. म्हणजे तुमचा जीव वाचवण्याकरिता त्यानं ती चप्पल मारली. राजा म्हणायला लागला, वा वा, असं का? काय हुशार माणूस आहे म्हणे, लवकर बोलवा बरं त्याला बोलवून घेऊन आले. शाळ श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला. वा वा वा, चांगला माणूस आहे. अशी सुज्ञ माणसं आपल्याला मंत्रिमंडळात पाहिजेत म्हणे, अशी माणसं आपल्याकडे असली पाहिजेत. झालं, त्याचा सत्कार केला. काहीच बोलले नाही राजन प्रधान. नंतर दोघेच बाजूला बसले. राजा म्हणायला लागला, वा वा, काय हुशार माणूस आहे. कसं बरं त्याला कळलं असेल की आपल्या मुकुटामध्ये विंचून राजाचा जीव वाचवावा. प्रधानाला सांगितलं, प्रधाना एक काम करा. काय करू? त्यानं माझा जीव वाचवला की नाही, म्हणजे राजाचा जीव वाचवला की नाही. मग एक काम करा, माझा जीव वाचवला ना त्याच्या बदल्यात आपल्या तिजोरीत जा आणि तिजोरीमधून 7 उंटावर बसेल एवढी संपत्ती त्याच्या घरी बक्षीस म्हणून पाठवून द्या म्हटले. 7 उंटावर बसेल एवढी संपत्ती त्याच्या घरी बक्षीस म्हणून पाठवून द्या. आता त्यानं म्हटलं ठीक आहे. गेला, तिजोरीजवळ गेला, 7 उंट तयार केले, संपत्ती पाठवून दिली. सेवक संपत्ती घेऊन आले. इकडं संपत्ती घेऊन आल्यानंतर ती गरीब घराण्यातली मुलगी होती ना, ती बाहेर झाडू मारत होती. तिने विचारलं, तुम्ही कोण? आम्ही राजाचे सेवक आहोत. कुठं निघालात? तुमच्याकडंच आलेलो आहोत. आमच्याकडं काय काम आहे? काही नाही, राजानं हे 7 उंट दिसतात ना, याच्यावर जेवढी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती तुम्हाला, तुमच्या नवऱ्याला भेट म्हणून पाठवलेली आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. एवढी संपत्ती परत आलेली बघितली आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने हे मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. नाही म्हणजे ठीक आहे ना, कळतंय. तिनं ते मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. एक 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 बरं ते सहस्त्रनामच, रिपिटेशन अजिबात नाही. भरपूर आता ती बोलायला लागली कारण तिला राग आला होता. सरते शेवटी म्हटली, आम्हाला अजिबात नाही पाहिजे, घेऊन जाते.
त्यांनी बिचाऱ्यांनी तोंड बारीक केले. ते परत आले, राजाला सांगितलं, संपत्ती घेऊन गेलो पण घेतली नाही म्हटल्यानंतर राजानं प्रधानाला बोलवलं आणि विचार करायला लागला, का बरं घेतली नसेल संपत्ती, काय कारण असेल? अरे बक्षीस म्हणूनच पाठवली होती की नाही, वास्तविक पाहता त्यानं स्वीकार करायला पाहिजे होता, का बरं घेतली नसेल त्याने संपत्ती? बराच विचार केला आणि राजा म्हणायला लागला, बरोबर आहे, कशी काय ते संपत्ती घेतील? अरे त्यानं राजाचा जीव वाचवलाय, राजाचा जीव वाचवण्याच्या बदल्यात आपण फक्त 7च उंट पाठवले म्हटले. एक काम करा, अजून 7 उंट भरून संपत्ती त्याच्या घरी पाठवून द्या म्हटले, म्हणजे त्याचं समाधान होईल. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, त्याचे प्रयत्न संपत्ती संपवण्याकरता होती की जमा करण्याकरती होती? संपवण्याकरता त्याचे प्रयत्न होते, परंतु संपवण्याकरता प्रयत्न असले तरी लक्ष्मी मात्र त्याच्याकडून जायला तयार नव्हती. अशी ती चंचल आहे. विठ्ठला या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला भाग्याच्या वाटतात, त्या गोष्टी तुकाराम महाराजांना भाग्याच्या वाटत नाहीत. म्हणून भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, हे तुकाराम महाराज म्हटले. बरं, जर धनपुत्र दारा भाग्य नसेल तर भाग्य म्हणजे नेमका काय? भाग्य कशाला म्हणतात? तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय, भाग्य कशाला म्हणतात ऐका म्हणे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. संसारी जमेजे, संसारी जमेजे, याची लागी, याची लागी, याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईते, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. संसार जन्मिले, संसारी जन्मिले, याची लागी, याची लागी, याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, आठवून आठव गेला भावा भाव. या सगळ्यालाच तुकाराम महाराज म्हटले. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, या या नावे भाग्य म्हणजे. का या सगळ्याला भाग्य म्हणा, कुठं बसावं हे पण कळलं पाहिजे. बरं, तुकाराम महाराजांनी या भाग्याची लक्षणं आपल्याला सांगितली आहेत. 4 गोष्टी भाग्याच्या.
काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अंतःकरणातून काम क्रोध लोभ द्वेष मोह मद मत्सर या सगळ्या विकारांचा नाश होणं हे भाग्याचं लक्षण सांगितलेलं आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, आपल्याला सर्वस्व आनंद प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. आठव नाठव गेला भावाभाव, भगवंताचं भजन करत असताना देहाचं विस्मरण होणं याला सुद्धा भाग्यच म्हटलेलं आहे. आणि झाला स्वयमेव पांडुरंग काय गेला आठव नाठव गेला भावाभाव झाला स्वयमेव बरोबर पांडुरंग. अर्थात आपण भगवत स्वरूप होणं याला सुद्धा तुकाराम महाराजांनी भाग्य असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मी जे याची लागी एवढ्याकरिताच आपण संसारामध्ये जन्माला आलो पाहिजे. हे सगळं तुकाराम महाराज भाग्याचं असलेलं लक्षण सांगतात. म्हणजे सर्वसामान्याच्या दृष्टीने असलेलं भाग्य प्रपंचाचा अतिविस्तार, तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं असलेलं भाग्य ही जी वरची 4 लक्षणं पाहिली ती. मला आता थोडंसं तुकाराम महाराज ज्या भाग्याचा उदय झाला असं म्हणतात ना, ते भाग्य मला थोडंसं ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं लावायचं आहे. ज्ञानोबारायांना तुम्ही जाऊन विचारा की आपल्याला भाग्य म्हणजे काय म्हणता येईल, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला परत असं एक भाग्य सांगितलेलं आहे की जे भाग्य मला तुकाराम महाराजांकडे लावणं जास्त संयुक्तिक वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं भाग्य आहे, पण तुकाराम महाराजांच्याकडं ते जास्त चांगल्या प्रमाणात लागतं. कोणतं भाग्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात? ज्ञानोबराय म्हणतात पहा, भगवंतानं सांगितलं इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हा श्लोक झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले भाग्य कशाला म्हणतात, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य तेणे ब्रह्मानंदे योग्य जीव होती. तेणे ब्रह्मानंदे योग्य जीव होते. पण भाग्य म्हणजे काय, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य. आत्मलाभाचं भाग्य म्हणजे काय असेल तर ते विषय वैराग्य आहे. म्हणजे विषयांच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वैराग्याला ज्ञानेश्वर महाराज भाग्य म्हणतात. आणि वैराग्य म्हणजे भाग्य असेल तर तुकाराम महाराजांकडे लावणं हे जास्त संयुक्तिक आहे, कारण तुकोबाराय वैराग्याचे महामेरू आहेत. ते वैराग्य तुकाराम महाराजांकडे लावा तुम्ही, कारण वैराग्य म्हणजे बरं नुसतं वैराग्य नाही, विषय वैराग्य. विषयांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण होणारं वैराग्य म्हणजे आता विषय नको बाबा, आता बस झालं, आता इथून पुढं आपल्याला प्रपंच करण्याची कुठलीच इच्छा राहिलेली नाही. भगवंताला सांगावं बाबा बस झालं, पुरेपुरे आता नको दुजियाची सत्ता किंवा पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर हे आता काही नको, बस झालं, भरपूर संसार केला, आता आम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही किंवा इच्छा नाही, अशी देवाला जाऊन प्रार्थना करावी. मला सांगा कधीतरी स्वप्नात आपण अशी प्रार्थना केली का देवाला, देवा बस झालं, आता इथून पुढं काही करायचं नाही, कायम फक्त भजनातच राहायचं आहे, अशी प्रार्थना कधी स्वप्नात तरी केली का आम्ही? बिंदास नाही म्हणा, घाबरायचं काय त्यात, जे आहे ते आहे. आपण कधीच अशी प्रार्थना करत नाही का? आपण कधीतरी देवाला म्हणतो का हात जोडल्यानंतर, देवा आम्ही तुला हात जोडून प्रार्थना करतो, प्रपंच ओसरो, असं आपण कधी म्हटलो? कधीच नाही. आपल्या प्रार्थना अशा कधीच नसतात, कारण प्रपंचातून आपल्याला वैराग्य निर्माण व्हावं किंवा प्रपंच नको असं आपल्याला कधीच वाटत नाही. बरं एखाद्याला जरी असं वाटलं की आपण आता या प्रपंचातून विषयातून बाहेर पडलो पाहिजे, तरी त्याला ते क्षणिकच वाटत असतं. परत काही काळानंतर तो परत या प्रपंचाकडे ओढावला जातो, हे आपल्याला पाहता येतं. परमपूज्य वैकुंठवासी भानुदास महाराज देगलूरकर जेव्हा प्रवचनं करायची ज्ञानेश्वरीची चातुर्मासामध्ये, तेव्हा अर्थात श्रीगुरु चैतन्य महाराजांनी चातुर्मासातच सांगितलेला हा किस्सा आहे. त्यांचा तो दाखला त्यांनी आपल्या पूर्वजांचा दिला होता. भानुदास महाराज जेव्हा ज्ञानेश्वरीची प्रवचनं सांगायचे त्यावेळेला एकदा असं घडलं की प्रवचनाची वेळ संध्याकाळी 6:30 ते 7:30, हे 7:30 वाजता प्रवचन संपलं. आणि चातुर्मासात असं असतं, प्रवचन संपलं की जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी निघून जातो, ज्याची त्याची भोजनाची व्यवस्था ज्यानं त्यानं केलेली असते. सगळेच जण निघून गेले, पण हा जो एक आलेला होता तो काही गेला नाही, तो तसाच तिथं बसलेला राहिला. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, तो काही तिथून उठला नाही. महाराजांना चिंता वाटली. भानुदास महाराजांनी त्याच्याकडे जाऊन विचारलं, तुला काही अडचण आहे का? पंढरपुराला आलात का? तो म्हटला हो पंढरपुराला आलो. म्हणाले चातुर्मासाला आलात का? तो म्हटला नाही चातुर्मासाला नाही आलो. म्हटलं चातुर्मासाला नाही, मग आता पंढरपुरात कशाला? तो म्हटलं महाराज तसं नाही, मी फक्त चातुर्मासापुरता नाही आलो, म्हणे मग मी कायमचा पंढरपुरात आलो आहे, मी कायम आलो आहे. आता मी कधीच घरी जाणार नाही असा मी ठाम निश्चय केलेला आहे. मी सगळं काही सोडून इथं आलेलो आहे, आता मी परत कधीच जाणार नाही हे ठरवलेलं आहे. जे काही आहे ते फक्त आणि फक्त पंढरपूर, आता परत कधीच घरी जायचं नाही.
महाराजांनी विचारलं, ठीक आहे, काय कारण आहे असं, कशाला तू असा का निर्णय घेतला? त्यानं सांगितलं, काय करणार, माझा व्यवस्थित मी प्रपंच केला, प्रपंच करून मी माझा प्रपंच वाढवला, मला 2 मुलं आहेत, मोठी आहेत, व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर अशी संपत्ती येते, संपत्तीच्या विलासामध्ये ते आता मग्न आहेत, त्याच्यामुळे त्यांना आता आपल्याकडं लक्ष द्यायला काही वेळ नाही. मग आम्ही पण विचार केला, नुसतंच तिथं कशाला राहावं, त्याच्यापेक्षा कायमचं पंढरपूरला जावं आणि तिथंच ज्ञानेश्वरी वाचावी, म्हणून मी आता कायमचं इथं आलोय, आता कायम पंढरपूरला राहीन, परत कधीच घरी जाणार नाही, कधीच घरी जाणार नाही. महाराज म्हटले, ठीक, हरकत नाही, राहणार कुठं आता? म्हटलं, कुठं राहणार म्हणजे, पंढरपूर एवढं मोठं आहे, देवाचं घर आहे, कुठंही राहील म्हणे, त्याला काय होतं, काय रात्रच काढायची असते, परत दिवसभरामध्ये हेच सगळं ऐकायचं आहे की नाही? ठीक आहे म्हणे. जेवायचं कुठं मग, खाण्यापिण्याची व्यवस्था? तशी काहीच व्यवस्था नाही. चातुर्मासामध्ये भरपूर लोक अन्नदान करतात, कुठेही गेलो की आपल्याला खायला मिळतं, फक्त वेळेला जावं लागतं एवढंच. जे चातुर्मासात राहत असतील त्यांना कळत असेल, फक्त ते वेळ पाळली पाहिजे, तिथं टायमिंगला फार महत्त्व आहे. जर वेळ चुकली तर मग संपलं, डायरेक्ट संध्याकाळी, परत नाही. मग ते फक्त वेळेला गेलं की आपल्याला खायला मिळतं म्हणे, त्याच्यामुळे त्याची पण काही अडचण नाही. तू म्हणे, मग आता थंडीचे वगैरे दिवस आहे, मग त्याची काही व्यवस्था नाही, अशी काहीच व्यवस्था नाही, देव ठेवील तैसे राहावे. महाराज म्हटले, एक काम कर, आपलं मोठं मठ आहे की नाही, तू याच मठात राहा, माझी काही हरकत नाही, आपल्याच मठामध्ये राहा, याच मठामध्ये मी सांगेल तसं फक्त राहायचं, बाकी काही उपद्व्याप करायचं नाही, मी जसं सांगेल ना तसं राहायचं. ठीक आहे म्हणे, राहतो, काय करायचं? महाराज म्हटले की काही नाही, सकाळी उठायचं, देवपूजा करायची, देवपूजा आटोपली की ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी झाली की थोड्या वेळाने न्याहारी करायची, न्याहारी झाल्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, परत दुपारचं जेवायचं, दुपारचं जेवण झालं की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, संध्याकाळचा चहा घ्यायचा, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, संध्याकाळचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकायचं, रात्रीचं जेवण करायचं, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, झोपायचं, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची, न्याहारी करून झाली की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, दुपारचं जेवण झालं की पुन्हा, तुम्ही तेवढं म्हणा, बाकीचं मी बोलतो, ज्ञानेश्वरी वाचायची, परत संध्याकाळचा चहा झाला की ज्ञानेश्वरी वाचायची, परत ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं, संध्याकाळचं जेवण झालं की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, झोपायचं, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि म्हणजे आता वाचणार का रोज? तुम्ही म्हणून गेलेत आता तोंडातून, ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी. तो म्हटलं, ठीक आहे, हरकत नाही, एवढंच करायचं आहे म्हणे. ठीक आहे, महाराजांनी सांगितलेलं त्याप्रमाणे आता याची दिनचर्या सुरू झाली. ज्ञानेश्वरी वाचायचा, न्याहारी करायचा, ज्ञानेश्वरी वाचायचा, जेवायचा, ज्ञानेश्वरी वाचायचा, त्याला पण गोडी लागली. बिचाऱ्याची 20-25 दिवस, महिनाभर कसा तरी गेला, महिनाभर त्यानं काढला. रोज संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकायचा, महाराजांचं प्रवचन संपलं, जेवायचा, आपापल्या ठिकाणी जायचा, परत ज्ञानेश्वरी वाचायला बसायचा. हे त्याचं सगळं ठरलेलं होतं. एक महिना संपला आणि महिना संपल्यानंतर एक दिवस असं झालं, हा आला, महाराजांचं प्रवचन ज्ञानेश्वरीचं संपलं आणि आज समोरच बसलेला. सगळेजण उठून गेले, हा काही उठला नाही. तसंच 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, आज हा काही उठला नाही आणि ज्ञानेश्वरी वाचायला काही गेला नाही. महाराज परत बाहेर आले. महाराजांनी विचारलं, का रे बाबा, काय झालं, तुला जेवणाची काही चिंता? तो म्हटलं, अजिबात नाही. न्याहारी मिळते? हो, व्यवस्थित मिळते. आंघोळीला गरम पाणी ते पण मिळतं, देवाची पूजा ती पण व्यवस्थित होते, संध्याकाळचा चहा तोही व्यवस्थित होतो, झोप लागते, झोप पण व्यवस्थित लागते. बरं, मग ज्ञानेश्वरी कळते? हो, कळते. ज्ञानेश्वरीमध्ये काही अर्थ वगैरे कळत नाही असे काही नाही, तसलं काहीच नाही. हरिपाठ वगैरे सगळं व्यवस्थित. अरे वा, सगळंच जर व्यवस्थित होतं तर इथं का बसलास? 4 तास झाले मी तुला बघतो, तू इथंच बसलाय, ज्ञानेश्वरी वाचायला का बरं गेला नाही? त्यानं सांगितलं, महाराज सगळं काही व्यवस्थित आहे, पण मागचे 4-5 दिवस झाले राहून असं वाटायला लागलं, एकदा घरी जाऊन यावं म्हणे, एकदा तरी घरी जाऊन यावं. महाराज म्हटले, अरे तू तर म्हणाला होता कायमचा राहायला आलोय. नाही म्हणे, कायमचाच आलोय, पण काय करणार, शेवटी पोरं आपलीच आहेत की नाही, थोडंसं फक्त जातो, बघतो आणि परत येतो म्हणे. महाराज म्हटले, मला पूर्ण खात्री होती, जो कायमचा जातो असं म्हणतो तो लगेच परत येतो म्हणे. म्हणे माझा दृष्टांत संपला. मला म्हणायचं आहे, त्याला प्रपंचातून वैराग्य निर्माण झालं होतं, पण ते अतिशय क्षणिक होतं.
कायम प्रपंचातून म्हणजे जी परमनिवृत्ती असते ती व्हावी अशी कुणालाच इच्छा होत नाही. पण तसं ते विषयांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होणं हे ज्ञानोबराय भाग्याचं लक्षण सांगतात. आणि तेच भाग्य तुकाराम महाराज आपल्याकडं लावून घेतात आणि म्हणतात की आमच्या अंगी भगवत कृपेने असलेलं हे जे वैराग्य आहे ना त्याच्याच माध्यमातून आम्हाला संतांची भेट झाली. विठ्ठला विठ्ठला. कारण त्याच्याच माध्यमातून तर संतांची भेट होणं हे शक्य होत असतं की नाही. तेच तर भाग्य कामाला येतं जेव्हा संतांची भेट होते. वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग, संत संघाची लाग, संत संघाची लाग. वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाग. हे संत संघ कशामुळे? वैराग्याचं ते भाग्य आणि ते भाग्य उदयाला आलं म्हणून ते हे जोडी संत पाय. त्या भाग्यानेच आम्हाला संतांच्या पायाचं दर्शन झालं. मग तुकोबारायांना विचारलं संतांच्या पायाचं दर्शन झालं ना मग आता इथून पुढं काय? तुकाराम महाराज म्हणतात इथून पुढं काही नाही. संतांच्या पायाचं दर्शन झाल्यानंतर माणसाच्याकडे एकमेव कर्तव्य उरतं आणि तेवढं एकच कर्तव्य आम्ही करणार. काय? आमचं हे मस्तक आम्ही त्यांच्या पायावर ठेवणार आणि मरेस्तोवर आमचं मस्तक त्यांच्या पायावरून बाजूला काढणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. हे दोन्ही अनुठवू माता, दोन्ही अनुठवू माता, हे दोन्ही अनुठवू माता, हे दोन्ही अनुठवू माता. येथून या. मी मुद्दामून दुसरी चाल घेऊ दिली नाही बरं का. कारण तुम्ही मरणा वाचोनी सर्वथा याला समर्पक रागात चाल घेतली आणि हे कळणं हे पण भाग्याचं लक्षण आहे. आणि हे सहजासहजी कळत नाही. बाबा माझं सकाळचं कीर्तन झालं, काल्याचं कीर्तन होतं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा हा अभंग सेवेकरता घेतला आणि पहिली चाल त्यांनी शिवरंजनी लावली होती. गोकुळीच्या सुखा म्हणजे सुखाला चाल दुःखातली
हां, असं नाही चालत ना. अहो, सुखाला चाल ही सुखातली असली पाहिजे, तशी दुःखाला चाल ही दुःखातली असली पाहिजे. म्हणून मी दुसरी चाल घेऊ दिली नाही. मरणा वाचोनी सर्वथा आम्ही काय करू, त्यांच्या चरणावर आम्ही आमचं मस्तक ठेवू, मरेस्तोवर आम्ही तिथून आमचं मस्तक काढणार नाही. ही तुकाराम महाराजांची संतांच्या चरणी असलेली जी विनम्रता आहे, त्या संबंधाने अजून थोडंसं चिंतन करून आपण थांबू. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवून भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, टाळी, बोला बोला. हां, रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, बोला 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ठोबा 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 ठोबा. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय, येथोनी अनुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. आता काय माझे चॉकलेटचे दिवस राहिले का मला सांगा बरं. पण तरी त्यांनी मला चॉकलेटचा हार आणला आहे. कशा करता, जेव्हापासून माझे चॉकलेटचे दिवस होते ना, तेव्हापासून ते मला पाहत आहेत, म्हणून हा चॉकलेटचा हार आहे. हां, एवढा करताच आहे. ही जी सगळीच मंडळी जी आहेत, ठाणेकर मंडळी, त्यांनी मला अगदी एवढा असतानापासून कीर्तनं करत असताना पाहिलेलं आहे. मला वाटतं कदाचित त्यांना ते दिवस आठवले की काय, कोणास ठाऊक. आणि म्हणून त्यांनी हे परंतु आत्तापर्यंत म्हणजे कीर्तन करायला लागल्यापासून बाबा आता 24 वर्ष होत आली, चॉकलेटचा हार मी पहिल्यांदाच पाहिला आहे. हे मात्र तेवढंच खरं आहे. आणि अशा पद्धतीचं काहीतरी अपूर्व आपल्याला प्राप्त होणं, ही पण माऊलींची ठीक आहे. म्हणजे मला बोलायची गरज नाही आता, हे पण भाग्याचं लक्षण समजा. पण ही माऊलींची आपल्यावर कृपा आहे. आकस्मित आपल्याला एवढी प्रसन्नता कीर्तनामध्ये प्राप्त करून देणं हे माऊलींच्या कृपेशिवाय शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला माऊली जेव्हा कृपा करतात तेव्हा एवढी कृपा करतात. अन्यथा मला सांगा ना, तुम्ही तुमच्या घरी एवढे कधी हसता का हो? हां, कधी हसता का एवढं तुमच्या घरी? नाही, आपापल्या घरी आपण कधीच हसत नाही. जय विठ्ठल झालं की जी चपलीपासून चिंता सुरू होते ती दुसऱ्या दिवसाला कीर्तनाला येईपर्यंत सुरू असते. आपल्याला चिंतेने ग्रस्त आहोत आपण. पण हरिनाम संकीर्तन हे एवढं प्रभावी माध्यम आहे की इथं आल्यानंतर तुम्ही जोपर्यंत कीर्तनात आहात तोपर्यंत भगवंत तुमच्या चेहऱ्यावरचं हसू ढळू देत नाही. ही माऊलींची आपल्यावर कृपा असते, ती आपण फक्त समजून घेतली पाहिजे. भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. मग आता पुढं तुकाराम महाराज म्हटले, येथोनिया नुठवू माथा. नुठवू म्हणजे न उठवू, येथोनिया न उठवू माता. आता इथून आम्ही आमचं मस्तक हे संतांच्या चरणावरून बाजूला करणार नाही. का बाजूला करणार नाही? अहो, साधू संत आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपलं फक्त एकच कर्तव्य, एक आणि शेवटचं, फर्स्ट अँड लास्ट एकच कर्तव्य मनुष्याचं असतं. काय? श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दुसरं काही माणसानं करू नये. संत प्राप्त झाले ना, दुसरं काही करण्याच्या भानगडीत माणसानं करायचं नाही. संतांची प्राप्ती झाली, संत आपल्या सन्मुख आले, संत आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले की माणसानं फक्त एकच करायचं. काय? आपलं डोकं संतांच्या पायाला लावायचं. मी गमतीनं म्हणत असतो, आपण फक्त आपलं डोकं संतांच्या पायाला लावायचं, बाकी डोकं लावायचं नाही. बस, फक्त
फक्त आपलं डोकं संतांच्या पायाला लावायचं, बाकी डोकं लावायचं नाही. म्हणजे अजून स्पष्ट बोलायचं झालं तर जिथं डोकं टेकवायचं तिथं डोकं लावायचं नाही. डोकं लावायच्या भानगडीत पडायचं नाही. काय करायचं? संत प्राप्त. आपण हे नाही जाणायचं त्यांचा काय अधिकार असेल, त्यांचं काय ज्ञान असेल, ते कोणत्या पात्रतेचे असतील, ते कृपांकित आहेत की नाही, त्यांना ब्रह्मज्ञान आहे की नाही, वेदशास्त्र संपन्न आहेत की नाही, हे काही भानगडे शोधण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. आपण फक्त एकच करायचं, त्यांच्या चरणावर आपण आपलं मस्तक ठेवायचं. कारण त्याच्यापेक्षा जास्त काही जाणून घेण्याकरिता आपली तेवढी पात्रता नसते. जर तुकोबाराय ज्ञानोबारायांकरिता असं म्हणत असतील, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली, मग काय करावं आपण? म्हणोनी ठेविली पायी डोई, दुसरं काही नाही, तेवढंच आपण करावं. आपल्याला आपली तेवढी पात्रता नाही. आपण आपल्या सद्गुरूंची, आपण संतांच्या ज्ञानाची खोली तपासावी एवढी आपली पात्रता नसते. आधीच आपली खोली बारीक म्हणजे ही खोली बारीक आणि आपली ही पण खोली बारीक आणि ती पण खोली बारीक. आपण बारीक बारीक खोलीचे, संतांची खोली कुठं आपण तपासायची? त्या भानगडीमध्ये आपण पडायचं नाही. तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन, म्हणून मिया नमन निवांतू केले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दुसरं काही करायचं नाही आपण. का 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले. ज्ञानोबा म्हणतात हेच सर्वोत्तम आहे की आपण आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवायचं. दुसरं काही माणसाच्या हाती उरत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही फक्त काय करणार? येथोनिया नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. 2 अर्थ करता येतात. मरण आलं तरी पण आम्ही आमचं मस्तक त्यांच्या पायावरून बाजूला करणार नाही, किंवा जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं मस्तक त्यांच्या पायावरून बाजूला करणार नाही. ही आमची त्यांच्या चरणी असलेली कृतज्ञता आहे. पण त्यांचे पाय जे आम्हाला भाग्याने प्राप्त झालेत, भाग्याने प्राप्त झाले म्हणजे हा योगच झाला की नाही. अप्राप्तस्य प्राप्तव्यम इति योग. हा आम्हाला आत्तापर्यंत जे अप्राप्त होतं ते प्राप्त झालं, हा योग घडून आला. आता त्याचं क्षेम झाला पाहिजे, म्हणजे ते निरंतर आमच्याकडे टिकलं पाहिजे. कारण प्राप्तस्य परिपालनम इति क्षेमहा, जे आपल्याला प्राप्त आहे त्याचं पालन झालं पाहिजे आणि ते पालन व्हावं. कायम आपलं हे मस्तक त्यांच्या चरणी राहावं याच्याकरिता आता तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला समजवत असताना म्हटले, होई बळकट माझ्या मना रे तू धीट. मनाला सांगितलं तू धीट हो, तू बळकट हो. कशाकरता बळकट होतो? तू याच्याकरिता प्रयत्न कर की आपलं हे मस्तक आता संतांच्या पायावरून बाजूला नाही झालं पाहिजे. कारण ही सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते? मनाची असते. अतिशय चंचल असलेलं ते मन कदाचित उद्या असा विचार करेल की आपलं हे मस्तक इथून काढावं आणि दुसऱ्या कुठेतरी लावावं, पण तसं होऊ नये म्हणून ते मनाची समजूत घालून घेतात आणि म्हणतात आपल्या मनानं आता दुसऱ्या तिसऱ्या कुठं गेलं नाही पाहिजे, ते स्थिर राहिलं पाहिजे. ते चंचल आहे हे आम्हाला मान्य आहे, ते अस्थिर आहे हे आम्हाला मान्य आहे, किंबहुना हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच ते मनाला समजूत घालतात की तू बळकट हो, तू धीट हो आणि हे आपलं मस्तक संतांच्या पायावरून बाजूला जाणार नाही याची जबाबदारी तू घे, असं आपल्या मनाला समजावून सांगितलं. आणि मग तुकाराम महाराज म्हटले, कारण हे जे सगळं आपल्याला प्राप्त झालं आहे हे संतांच्यामुळे की नाही, म्हणून आता तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी. तुकाराम महाराज म्हणतात तुका आला लोटांगणी. लोटांगणी आला म्हणजे दंडवत घातलं तुकाराम महाराजांनी संतांच्या पायावर आणि तत् माध्यमातून घडलं काय? भक्ती भाग्या झाली धणी. आमची भक्तीसुद्धा वृद्धिंगत झाली आणि आमचं भाग्यसुद्धा वृद्धिंगत झालं. बरं ते कुठपर्यंत धणी झाली म्हणजे काय? बोलायचं झालं मराठीत तर त्याचा शीग लागला, म्हणजे ती अगदी सर्वोच्च स्थानापर्यंत जाऊन पोहोचले. सर्वोच्च स्थान अगदी त्याचं परिमाण पाहायचं झालं तर आपण बघू शकत नाही एवढी आमची भक्ती आणि एवढं आमचं भाग्य वाढलं. म्हणजे ते इतक्या पात्रतेपर्यंत गेलं, म्हणजे त्याची मराठीत सांगायचं झालं तर त्याची लेवल वाढली. आमची भक्ती आणि आमचं भाग्य त्याची आता लेवल उंची एवढी वाढलेली आहे की त्यालासुद्धा, कारण परत हे संतांचेच पाय आहेत. काय होतं, जेव्हा भाग्याचा उदय झाला तेव्हा फक्त संतांचे पाय पाहायला मिळाले, पण जेव्हा आम्ही संतांच्या पायावर लोटांगणी गेलो ना तेव्हा आमच्या भक्तीत आणि भाग्यात आमूलाग्र अशी वाढ झाली. कारण पहिलं आणि शेवटचं चरण बघा ना तुम्ही, उपक्रम उपसंहार पहा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय पहिलं चरण, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी शेवटचं चरण. याची संगतीच लावायची झाली तर भाग्याचा उदय
आणि शेवटच्या चरणामध्ये भक्ती भाग्या झाली धणी हे सारखंच आहे. आणि तेहे जोडी संत पाय आणि तुका आला लोटांगणी हे सारखंच आहे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये पण संतांच्या पायाचा विचार आणि भाग्याचा विचार, शेवटच्या चरणात पण संतांच्या पायाचा विचार आणि भाग्याचा विचार. पहिल्या चरणामध्ये भाग्य फक्त उदयाला आलं होतं, ते अजून प्रकाशमान झालं नव्हतं. कारण उदयाला येणं वेगळं आणि प्रकाशमान होणं वेगळं. सूर्याचा उदय होणं वेगळं आणि सूर्यप्रकाश पडणं वेगळं. अगदी सकाळी सकाळी पहाटे पहाटे आपण जेव्हा पाहतो आणि अगदी एक छोटीशी अशी लालिमा पसरते, त्यावेळेला रात्र सरत असते, दिवस उजाडत असतो. ते अर्थात हे ज्यांना ज्यांना पाहण्याची सवय असेल त्यांच्याकरताचं आहे. कारण बऱ्याच लोकांचा आता सूर्योदय होतच नाही, त्यांचा सरळ सरळ प्रकाशच असतो, तो पण दुपारच्या वेळेला. मग तर सकाळी सकाळी जी लालिमा पसरते आणि आत्ता आपला दिवस उजाडेल असं वाटतं, तेव्हा तो सूर्याचा काय झालेला असतो, फक्त उदय. उदय म्हणजे पूर्ण विकसित नाही, आत्ता फक्त उदय आहे. तसा पहिल्या चरणातलं जे भाग्य आहे ते पूर्ण विकसित नाही, फक्त त्याचा उदय आहे. परंतु उदयानं जे प्राप्त झालेले पाय आहेत, ते पाय प्राप्त झाल्यानंतर जेव्हा आम्ही लोटांगणी गेलो की नाही, जेव्हा आम्ही साष्टांग हे करी दंडवत असं केलं की नाही, त्यावेळेला आमचं भाग्य पूर्ण विकसित झालं. आणि पूर्ण विकसित झालेलं ते भाग्य म्हणजे काय, तर भक्ती भाग्या झाली धणी असं तुकाराम महाराज बोलून दाखवतात. म्हणजे हे सगळं आम्हाला जे संतांचे पाय प्राप्त झाले ते फक्त भाग्यानेच प्राप्त झाले. आणि म्हणून परत त्याच संतांच्या चरणी प्रार्थना आहे की तुमच्या मस्तकावर आम्हाला जे, तुमच्या चरणावर आम्हाला जे आमचं मस्तक ठेवण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे, आता आमचं हे मस्तक तुमच्या चरणावरून कधीच बाजूला होऊ नये, एवढीच त्या संतांच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. वा वा, आत्ता पटलं बघा. हे सुद्धा भाग्याचंच लक्षण आहे. आपल्या भाग्यानेच आपण 50 वर्ष पूर्ण करू शकलो आहोत. आणि 50 वर्षाची असलेली जी प्रसन्नता आहे, ती प्रसन्नता या मंदिरामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या जाणवत आहे, हे मात्र खरं आहे. तुम्ही पहा, मी अनेक मंदिरं आत्तापर्यंत पाहिलेली आहेत, परंतु संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या मंदिरामध्ये आल्यानंतरची जी प्रसन्नता असते ती काहीतरी निराळीच आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर मी तर कदाचित थोडंसं पुढचं होईल आणि वयापेक्षा पण जास्त होईल, पण मला असं वाटतं की एखादा नास्तिक जरी मंदिरात आला ना, तरी माऊली त्याला आस्तिक करतील एवढी प्रसन्नता या ठिकाणी आहे. एवढी सुंदरता आहे, सुंदरतेने नटलेला हा सगळा मंदिराचा परिसर आहे. आणि अगदीच आमच्याकडं काहीतरी विशेष आहे हे आपल्याला या प्रांगणामध्ये आल्यानंतर पाहायला मिळतं. या मंदिराचं जे काही झालेला जीर्णोद्धार आहे, जीर्णोद्धार म्हणजे मराठीत रिन्युवेशन जे काही झालेलं आहे, ते पण पाहून जरा आनंद होतो आहे. अतिशय आखीव रेखीव अशा पद्धतीनं मुळात त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असलेली माऊलींची मूर्ती आहे. आणि त्या माऊलींच्या मूर्तीची जी रोज सजावट होते, अर्थात ती सजावट करायला मिळणं हे सुद्धा भाग्याचंच लक्षण आहे. गणपती बाप्पा विराजमान आहेत, भगवान शंकर विराजमान आहेत. आणि या सगळ्यांच्या त्रिदेवतेच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा नामसंकीर्तनाचा सोहळा सुवर्ण महोत्सवावी वर्ष आपल्याला या ठिकाणी संपन्न करता येतो आहे. आणि त्यातल्या त्यात या 50व्या वर्षामध्ये आपल्यालासुद्धा सेवा करण्याची संधी प्राप्त होते, हे माझ्या भाग्याचं लक्षण आहे, कारण मी भाग्यवंत आहे. मग आता सगळं तुमच्याकडंच कशाला, थोडं मला पण घेऊ द्या की. म्हणून अगदी या मंडळाचं आमच्यावर असलेलं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर वेळोवेळेला संपर्कात राहिलो. या मंदिरामध्ये येण्याचा बऱ्याच दिवसांच्या पासूनचा मानस होता की आज जाऊ, उद्या जाऊ, परंतु माऊलींनीच आपल्याकडं या कीर्तनांची दिलेली जबाबदारी आहे आणि रोज इकडं तिकडं फिरणं आहे, त्याच्या माध्यमातून येणं झालं नाही. परंतु या मंदिरात आत्ता जेव्हा आलो तेव्हा प्रत्येक वर्षी आलो
की कलेनं इथला आनंद वाढता आहे हे आपल्या निदर्शनास येतं. किंबहुना इथं आनंद आहे म्हणूनच तर तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून येत असता. नाहीतर मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढा वेळ काढायला वेळ कुणाला आहे? पण तरी पण तुम्ही एवढा वेळ काढता आणि येता की नाही. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. ज्ञानदेव सेवा मंडळाचे अनेक अनेक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सुरू असलेला हा 50व्या वर्षातला जो उत्सव आहे, या उत्सवानं अगदी लवकर वाटचाल करावी. आम्हाला 75वं वर्ष पाहायला मिळावं, आम्हाला शतक महोत्सव पाहायला मिळावा आणि इथला जो आनंद आहे तो कलेनं वाढता जावा. त्याची जबाबदारी संपूर्णपणे माऊलींच्या आशीर्वादावर आहे. माऊलींनी आपल्यावर आशीर्वाद ठेवावा, हस्त आपल्यावर त्यांचा वरद हस्त ठेवावा आणि आपल्या जीवनातली ही जी प्रसन्नता आहे ती वृद्धिंगत करावी अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज या सेवकरिता उपस्थित असलेली जी सगळीच आदरणीय सन्माननीय मंडळी आहेत त्याही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत महाराज पाटील कोल्हापूरकर बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. अन्य सगळीच मंडळी आहेत, तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अगदी माझा परिवार म्हणून झालेला हा जो सगळाच माझा टाळकरी युवा वर्ग आहे, तरुण वर्ग आहे. तरण्याच्या कीर्तनाला तरणी असली की बरी वाटतात. आपण सगळीच तरुण आहात म्हणून तुम्हाही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि काय आहे, तरुण जायचा असेल तर त्याच्याकरिता तरुण असला पाहिजे, तो लवकर तरुण जातो. आपण सगळीच तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुम्हाही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. जाता चटकन एक तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देतो. येत्या काळामध्ये पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिनांक 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आणि वारकरी अधिवेशन सेंट्रल पार्क खारघर या ठिकाणी संपन्न होणार आहे. एक भव्य दिव्य राज्यस्तरीय राष्ट्रीय असा तो उत्सव आहे. रोज 1 लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. रोजची कीर्तन आहेत. परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची 8 दिवसापर्यंत भागवत कथा आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. संतवीर बंडा तात्या कराडकर यांचं मार्गदर्शन आहे. 8 दिवस तात्या त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं आहेत, पारायण वाचक आहेत. अगदी 5-6 हजार पारायण वाचक त्या ठिकाणी असणार आहेत. आपणासही कुणाला पारायण वाचण्याकरिता त्या ठिकाणी यायचं असेल तर आपण त्याची नोंद करावी. अर्थात आम्हाला तद्दृष्टीनं तुमच्यापर्यंत ज्ञानेश्वरी ग्रंथ पोहोचता येईल आणि तत्संबंधाने असलेली जी काही सामुग्री आहे ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोच करता येईल. तिथं आल्यानंतर प्रत्येकाची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था त्या समितीनं केलेली आहे. तुम्हाला 8 दिवस राहायचं असेल तर 8 दिवस राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. फक्त तिथपर्यंत जाण्या येण्याची व्यवस्था ही ज्याची त्यानंच करायची आहे. आपण करा, तिथपर्यंत या. तो आनंदाचा सोहळा पहा. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा कीर्तन आहेत, संध्याकाळच्या सत्रात सुद्धा कीर्तन आहेत. माझ्या दृष्टीनं एक विशेष आनंदाची गोष्ट ती अशी आहे की या समस्त राष्ट्रीय कीर्तन महोत्सवामध्ये 4 तारखेचं सकाळचं 9 ते 11 या वेळेमध्ये जे या समस्त मोठ्या उत्सवाचं उद्घाटनपर कीर्तन आहे ते माझ्याकडं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या कीर्तनाला यावं. त्या एका कीर्तनाला, सकाळच्या कीर्तनाला, पहिल्या दिवशीच्या कीर्तनाला 2000 टाळकरी उपस्थित करायचे आहेत. 500 मृदुंगमणी उपस्थित असणार आहेत आणि हजारो भाविक त्या ठिकाणी कीर्तनाला असतील. आपण पहिल्या दिवशी नक्की या, कारण पहिल्या दिवशीचा आनंद पाहिला की मग तुम्हीच म्हणाल परत माघारी जात नाही. आता परत काही जात नाही. 8 दिवस थांबतो. त्या आनंदाच्या उत्सवाची पर्वणी आपल्याला प्राप्त झाली, आपण ती स्वीकाराल. आपल्याला हे गोड असं निमंत्रण देतो. 4ही पीठाचे शंकराचार्य त्या ठिकाणी उपस्थित राहतील. हा सगळा लाभ एकत्र होणार आहे. म्हणून आपण यावं आणि या भाग्याचं धणी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकार